नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कामकाज मजूर. त्यावरती आपण आज एक प्रश्न बघणार आहोत. तो या पद्धतीचा प्रश्न ते वाचून घेऊया एकदा. 24 माणसे प्रति दिवस 7 तास काम करून एक काम 18 दिवसात संपवितात. तेच काम 21 माणसे रोज 8 तास काम करून किती दिवसात संपवतील? तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? काम किती दिवसात काम संपतील म्हणजे दिवस काढायचे. काय काढायचं आहे? दिवस काढायचं. म्हणजे आपल्याला दिवस काढायचे, त्यासाठी एक शॉर्टकट आहे आणि ते नंतर आपण स्टेप बाय स्टेप शिकायचं असते जेव्हा आपल्याकडे टाइम असते. आपल्याकडे आता रिव्हिजन चालू आहे, त्यामुळे तुम्हाला मी एक शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, दुसऱ्या वेळचे दिवस काढायचे आहे. याला म्हणतो आपण पहिला आणि दुसऱ्या वेळचे आपल्याला दिवस काढायचे आहे. त्याला आपण एकतर D2 लिहू शकतो किंवा डायरेक्ट दिवस लिहू शकतो. तर D2 काढायचं आहे म्हणजे दुसऱ्या वेळचे दिवस काढायचे. बघा काय करायचं, सुरुवातीला पहिल्या वेळचे जेवढे माणसं आहेत, काम आहे आणि वेळ आहे ते लिहून घ्यायचे आणि दिवस आहे ते. तर बघा फॉर्म्युला काय आहे? M1 गुणिला T1 गुणिला D1 गुणिला W1. आता बघा याचं म्हणणं काय आहे? M म्हणजे मॅन म्हणजे माणसं, T म्हणजे टाइम, D म्हणजे डेज आणि W म्हणजे वर्क म्हणजे काम. आता मग काय करायचं आपल्याला? दुसऱ्या वेळेस करायचं. डिवाइड बाय काय घ्यायचं? दुसऱ्या वेळेस घ्यायचं. दुसऱ्या वेळेस काय दिलेलं आहे बघा, काय दिलेले आहेत? माणसं दिलेली आहेत. काय त्याला म्हणायचं आपण? M2 म्हणायचं. काय म्हणायचं? M2 बरोबर. गुणिला काय दिलेलं आहे? टाइम दिलेला आहे आपल्याला. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? टाइम. नंतर काय करायचं? T2 आणि काम तेच आहे. काम आहे तेच आहे म्हणून आपण लिहायचं गरज नाही आणि काढायचं काय आपल्याला? आपण ते इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे D2. त्यानुसार आता आपण काय करणार? या दिलेल्या सर्व फॉर्म्युल्यानुसार त्यांची मांडणी करून घेऊया. तर बघा पहिल्यावरचे माणसे किती आहेत मित्रांनो? 24 गुणिला टाइम किती दिलेला आहे आपल्याला? पहिल्या वेळेस 7 तास दिलेले आहेत, 7 तास घ्यायचे. आता बघा दिवस पण सुद्धा आपल्याला पहिल्या वेळेचे दिलेले आहेत. किती दिवस आहे? 18 दिवस. आता गुणिला घ्यायचं W1 म्हणजे काम तेच असल्यामुळे ते 1च असणार कारण काम तेच आहे. डिवाइड बाय काय असेल? दुसऱ्या वेळेस. आता दुसऱ्या वेळेस किती माणसं दिले आहेत बघा मित्रांनो? 21 दिलेले आहेत. 21 घ्या गुणिला. परत किती तास दिलेले आहे? टाइम आपल्याला 8 तास आणि काढायचं काय आपल्याला? D2 दुसऱ्या वेळेचे दिवस काढायचे आहेत. तर बघा एक तर आता काय होणार? सरळ कटाकटी बघायचं किंवा कुठल्या संख्येला भाग जातो ते बघायचं आहे आपल्याला, बरोबर. तर बघा 7 1 7 7 3 21 बरोबर. 8 1 8 8 3 24. आता काय झालं बघा मित्रांनो? हे 3 कॅन्सल, हे 3 कॅन्सल. बघा आता राहिलं काय? फक्त आता D2 बरोबर काय राहिलं बघा. हा एक इथं हे कॅन्सल होणार आणि हे कॅन्सल होणार. राहिलं फक्त काय आपल्या बरोबर? D2 बरोबर 18. तर बघा ऑप्शन मध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्याला दिलेले आहे 18. या पद्धतीने हे काढता येते मित्रांनो शॉर्टकट मध्ये.